Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आता बातमी आहे सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर रोहित पवारांनी राजकीय बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला. तटकरे आणि पटेलांचा दादांच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपातून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणालेत. बघूयात. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. सुनील तटकरे एक दिवसाआधीच शरद पवार यांना भेटले आणि दुसऱ्याच दिवशी रोहित पवार यांनी मोठा दावा केला. दादांच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचं ठरलंय असं रोहित पवार म्हणाले. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला. त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा. आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा. आमच्या पक्षामध्ये अजितदादांना मानणारा हा गट आहे. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरून राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. पक्षातल्या फुटीनंतर तटकरे कधी पवारांकडे गेल्याचं दिसलं नाही. साहेब काल उपलब्ध आहेत, आज उपलब्ध आहेत असं ज्या वेळेला निरोप आला त्यावेळेला काल त्याला भेटायला गेलो. साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे. तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं. कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचा नाही. बघा, साहेबांचं आणि काही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा पटत नाही. पण एखादा भाजपचा नेता म्हणला नाही मला चर्चा करायची, भेटायचंय. आता चर्चा करायची, भेटायचं हा काही विषय आधी सांगितलं जात नाही चर्चा कशावर करायची. त्यामुळे साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत भेटत असतात. विषयच माहीत नसेल, आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा. त्यामुळे हे राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता, आदराचा भाग होता. पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथं जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू. तटकरेंनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर टायमिंगचीही चर्चा होतीये. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीचं जे पत्र दिलं त्यात तटकरे, पटेल आणि भुजबळांसारखे दिग्गज नेतेच गायब आहे. ते पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालंय. त्यावर आपल्याला काही बोलायचं नाही असं तटकरे म्हणाले. पत्र इलेक्शन कमिशन मी या संदर्भामध्ये काही बोलणार नाही. त्या बाबतीमध्ये वहिनीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट करून एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही. तटकरे आणि पटेल नाराज असल्याचीही चर्चा आहे. पण त्याचवेळी तटकरे अचानक पवारांच्या भेटीला आले. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पुण्याहून प्रदीप कापसेसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.